तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हा सर्वांसाठी स्वामींचा आज पुन्हा एकदा एक अनुभव घेऊन आलेले आहे. तर आजच्या कथेतून, आजच्या अनुभवातून मी तुम्हाला स्वामी आपल्या भक्ताचा, आपल्या सेवेकऱ्याचा योगक्षेम कसा चालवतात आणि कसा चमत्कार करतात हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. स्वामी आपल्या भक्ताचे तारक असतात असं म्हटलं जाते, कारण स्वामी त्यांची सेवा करणाऱ्या सेवेकराला संकटातून नेहमी तारतात. स्वामी आपल्या भक्तावर आईसारखी माया करतात. असाच एक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर स्वामींच्या सेवेचा एका कुटुंबाला आलेला हा अनुभव आहे. तर ते सेवेकरी दादा सांगतात की मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होतो. नुकतेच आम्ही गावी घर बांधले. ते जवळजवळ स्वामी कृपेने पुरे होत आले आहे. घर बांधणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम आहे. खूप कष्ट सहन करावे लागते, खूप व्याप करावं लागतं, पैशाचे खूप सारे व्यवहार होतात, खूप पैसे जमा करावे लागतात व खूप पैसे खर्चही करावे लागतात. घराचा शेवटचा टप्पा म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम. आता आमच्या घराचे काम होतच आले होते. आता आमच्याकडे सर्व पैसे जवळपास संपले होते, कारण घरासाठी आम्ही सर्व पैसे खर्च केले होते आणि आम्ही सर्व काही शून्यातून निर्माण करत होतो. स्वामींच्या मदतीने सर्व ठीक चालले होते. मला वास्तुशांतीसाठी थोडे पैसे लागणार होते, पण सोय कशी करावी हे समजतच नव्हते, कारण घराच्या बांधकामासाठी आम्ही आधीच सर्वांना पैसे मागून बसलो होतो. पण स्वामी कशी साथ देतात याचा प्रत्यय आम्हाला पुढे आला. माझी सॅलरी हाच एक मार्ग होता जिकडून आम्हाला आता पैसे मिळणार होते, पण तेही पैसे कमी पडत होते. 1 तारखेला माझी सॅलरी झाली. माझी सॅलरी नेहमीपेक्षाही दुप्पट झाली होती. मला वाटलं माझे काही क्लेम्स आहेत त्यांची ती अमाऊंट आली असेल. स्वामींनी आधीच माझी जुळणी करून ठेवली होती. मला वास्तुशांतीला पुरेल एवढी रक्कम माझ्या अकाउंटमध्ये जमा झाली होती. स्वामींच्या कृपेने वास्तुशांतीचा कार्यक्रम नीट पार पडला आणि मी अक्कलकोटवरून आणलेली स्वामींची मूर्ती नवीन वास्तूमध्ये म्हणजेच माझ्या नवीन घरामध्ये स्थापन केली. पण मला स्वामींची कृपा आहे हे सर्व काही हे मला समजलेच नव्हते, कारण ही माझ्या क्लेमची अमाऊंट आहे असे मी गृहीत धरले होते. पुन्हा मी जॉबवरती हजर झालो. पुन्हा सेकंड मंथची माझ्या अकाउंटला सॅलरी पडली. ती सॅलरी खूपच कमी आली. मग मी HR शी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सर्व काही विचारले की सॅलरी माझी या महिन्यामध्ये एवढी कमी का? ते म्हणाले, माहीत नाही, सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि गेल्या महिन्यात तुम्हाला जास्त पेमेंट पडलं. मग ते या महिन्यातल्या सॅलरीमधून तुमच्या रिकवर केले आहे आणि त्यामुळे तुम्हाला या महिन्याची सॅलरी कमी पडली आहे. आणि तेव्हा माझे मित्र माझ्याजवळ आले अचानक आणि म्हणाले, हे बघ, तुला गेल्या महिन्यात गरज होती ना पैशांची, तुला कुठूनच पैसे भेटत नव्हते, तर मग तुझ्यासाठी पैशांची स्वामींनीच स्वतः हेल्प केली. मला नवल वाटले, कारण ते स्वामींना मानतात, पण मग त्यांना हे कसे कळाले की स्वामींनीच ती हेल्प केली, कारण स्वामींचा आणि माझ्यामध्ये या गोष्टी सर्व काही होत्या. तेव्हा सर्व चित्र स्पष्ट झालं की स्वामी आपल्या भक्ताचा योगक्षेम स्वतः चालवतात. मी स्वामींचा हृदयापासून ऋणी आहे. तर सेवेकरी हो, स्वामी जर ज्या भक्ताला आपल्या गरज असेल त्याच्या हाकेला नक्की धावून जातात आणि त्याची शारीरिक, आर्थिक, मानसिक कोणतीही अडचण, कोणतेही संकट आणि कोणतेही दुःख असो ते त्यातून त्याला तारतात. त्याला मार्ग दाखवतात त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी. आणि जर त्याला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर ते कोणाच्या ना कोणाच्या, कुठल्या ना कुठल्या रूपातून ते त्या आपल्या भक्ताची, आपल्या सेवेकऱ्याची मदत करतात. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला फक्त महाराजांची सेवा मनापासून करायची आहे. मी पुन्हा आज या व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना एकच सांगेन, तुम्ही सर्वांनी स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी चालू करा. महाराजांची सेवा ही आपल्याला कधीच कुठल्या वाईट संकटामध्ये अडकू देत नाही. ते नेहमी आपल्याला तारण्यासाठी महाराज तिथे उभे असतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करावी हीच माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या सर्व हे महाराजांचे मी अनुभव, प्रचिती हे जे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगते, किंवा हे मी एक साधन बनवलं आहे की महाराजांच्या सेवेचा प्रचार आणि प्रसार करायचा, कारण यामुळे 2 ते 4 लोकांचं दुःख, संकट नाहीसं झालं तरी मला त्यामध्ये खूप आनंद आहे. आणि तुम्हीच फक्त हे व्हिडिओ पाहू नका, तर तुमच्या आसपास जे कोणी तुम्हाला दुःखी किंवा संकटात दिसतील त्यांना हे अनुभव तुम्ही सांगा किंवा त्यांना या चॅनलपर्यंत नक्की तुम्ही पोचवा. मी तुम्हाला यापुढे
पुढे असेच अनेक अनुभव, अनेक महाराजांच्या प्रचिती तुम्हाला सांगत राहणार आहे. तर तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करा. स्वामींच्या सेवेकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी व सर्व लोकांचे दुःख नाहीसं व्हावं, हाच माझा एक उद्देश आहे. तुम्हीही जमेल तेवढ्या जास्त लोकांना स्वामींच्या सेवेमध्ये ओढा व स्वामींची सेवा ही कशी करायची किंवा त्याची माहिती द्या किंवा महाराजांचे अनुभव सांगा. म्हणजे तुमच्यामुळेही कोणाचं तरी कल्याण होईल, कोणाला तरी संकटातून दूर होण्यासाठी मार्ग भेटेल. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा. म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा आपोआप येत राहतील. व तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.